नमस्कार, आपले घाटकोटे आपलं स्वागत आहे. आज आपण घाटकोपर पंतनगर इथे आलो आहोत. आपला खासदार कसा असावा हे आपल्या मतदाराकडनं जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत आता रवींद्र कोठावडे साहेब. जय सांगा, महाराष्ट्र. आपला खासदार आता कसा असावा तुम्हाला? आपला खासदार सामान्य माणसाकडे लक्ष देणारा असावा. जेव्हा माणसाने हाक दिली की तो आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर तो आपल्याला जर भेटणार नाही, आपली कामं करणार नाही, त्याचा उपयोग नाही. तर आपल्याकडे दोन उमेदवार उभे आहेत, मिलिंद हो. कोटेचा आणि संजय दिना पाटील. अच्छा, मग तुमचं मत कुणाला आता? माझ्याचा प्रश्न येत नाही. मी शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. आमचं मत मराठी माणसाला, संजय भाऊ. भाजपाला का नको? भाजपाने देशाची जी वाट लावलेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये, आपलं सर्व उद्योगधंदे महाराष्ट्रातले तिकडे न्यायचे, महागाईवरती बोलायचं नाही, महिलांवरती अत्याचार होतात त्याच्यावरती बोलायचं नाही, फक्त हिंदू मुस्लिम मध्ये वाद कसे होतील त्याचं करायचं. हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे असं आमचं मत ठाम मत आहे. आणि हुकुमशाही संपवण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीला निवडून आणायचं आहे. इंडिया वाटतं आता बेरोजगारी वाढली किंवा महागाई वाढली, तुम्ही गेल्या 10 वर्षाचा कारभार बघा आणि मागचे 60 वर्षाचा कारभार बघा, त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की आता 10 वर्षामध्ये भारत देशाने किती प्रगती केली, डेव्हलपमेंट होते. आज रस्ते बघा, ब्रिज पहा, रेल्वे पहा, सर्वच ठिकाणी महागाई वाढली किंवा बेरोजगारी वाढली हे बोलण्याचा विरोधकांचा तो आक्षेप असेल, परंतु बेरोजगारी वाढलेली नाहीये, असेल पण वाढलेली नाहीये, मेंटेन आहे. सर्वांना आता नवीन नवीन उद्योग डेव्हलपमेंट येत आहेत. आपली जशी अर्थव्यवस्था वाढते तशी रोजगार पण वाढतोय. आणि मोदी या पुढच्या 5 टर्ममध्ये बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करणारच आहे. महिलांचं जे असतं की महागाई येईल लवकर कळते, गॅस वाढला असेल किंवा काही वाढलं असेल, तुम्हाला असं वाटतं गॅस वाढला किंवा काही? नक्कीच नाही. कारण आजच्या ज्या योजना काढल्या आहेत मोदीजीने, त्या तळागाळातल्या महिलांसाठी काढल्या. आणि आजच्या महिलेला जाणीव आहे की ती म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासून तिचं लग्न होऊन परत मुलं झाली तरी तिचा संगोपनासाठी लागणारा खर्च हा योजनेच्या मार्फत मोदींनी केलेला आहे. मी त्याचं उत्तर मी देतो. गॅस वाढलंय बोलत्या विरोधकांचा आक्षेप आहे की गॅस वाढलाय. मला सांगा, 10 वर्षापूर्वी घराची किंमत किती होती? 15 लाख. आता त्याच किमती घाटकोपरमध्ये जर पाहिला तर 1 करोड वरती गेले. गॅस मागे 400 रुपये असेल, 1000 रुपये झाला असेल. मग जशा घराच्या किमती वाढल्या तुम्ही त्या घेता बरोबर, मग गॅस वाढला तर काय मोठी गोष्ट आहे? डेव्हलपमेंटमध्ये या सर्व गोष्टी होतच राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? कालपर्यंत स्मृती इराणी सिलेंडरवर बसून बोलत होते गॅसचे रेट वाढलेत म्हणून. मग आता कुठे गेलं ते? तेव्हा महागाई वाढली होती, मग आता महागाई कुठे गेली? आणि सर्वसामान्य तुमचा मतदार राजाला तुम्हाला जपणं गरजेचं आहे. तुम्ही तेच मुळात करत नाही. तुम्ही मोठ्यांना जे धनाढ्य आहेत त्यांना माफी देताय, कर्जमाफी देताय, त्यांना तुम्ही सगळं पुरवताय. सर्वसामान्य जो मतदार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काही करत नाहीये. आज महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, तरुणांसाठी तुम्ही काय केलंय? तर तुम्ही ज्या गोष्टी करायला हव्या त्या करत नाहीये. जे मतदार राजाला गरजेचं आहे त्या होत नाहीयेत गोष्टी. म्हणून आमचा विरोध ह्या सगळ्या मोदी शहा हे ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीला, त्यांच्या विरोधाला आम्ही म्हणजे पक्ष किंवा माणूस म्हणून विरोध नाही करत. आम्ही त्या विचारांना, जी महागाई वाढली त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि खासदार जो आहे आजचा, आज आम्ही संजय भाऊंना का विचारात घेतोय? कारण आज तो माणूस सर्व जनसामान्यात वावरणारा माणूस आहे. आज ते पहिल्यांदाच झालेले नाही आहेत, आज ते खासदार या आधी निवडून आलेले आहेत. त्यामुळे तरी सुद्धा आज तुम्ही बघाल प्रचार सभेत सगळ्यात जास्त गर्दी तुम्हाला त्यांच्याबरोबर दिसेल. तर सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न ना तो महागाई आहे. त्याबद्दल मोदी शहा कोणी काही बोलत नाही. त्या विषयावर त्या गोष्टीवर विचार झाला पाहिजे, तरच सर्वसामान्य माणूस त्या गोष्टीचा विचार करून त्यांना मतदान करतील. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना का सहानुभूती आहे? कारण त्यांनी जनमानसात राहून सर्वसामान्यांचा विचार करून, जे 2.5 वर्ष आमचं सरकार होतं त्या सरकारमध्ये असताना सगळे बोलतात घरी बसून काय केलं, पण जे उद्धव साहेबांनी केलं ना ते कोणी करत नाही. दिल्लीच्या वाऱ्या करणं म्हणजे सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणे हा होत नाहीये. जे करत नाहीये तुम्ही लोक. 2014 पासून फक्त आणि फक्त विकासच मोदीजींनी केलेला आहे. आमचे प्रिय बंधू जे सांगतात हिंदू आणि मुस्लिमामध्ये दंगे लावण्याचं काम अजिबात भाजपनी केलेलं नाहीये. उलट एका विशिष्ट गटाचं लागून चालून फक्त आणि फक्त या विरोधकांनीच केलेलं आहे. हज यात्रेला देणग्या दे, त्या लोकांना डोक्यावर घे, हे फक्त यांनी केलेलं आहे. बाकी आमचं हिंदुत्व जपण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार तेच करणार. ज्या पद्धतीने आमच्या ताई बोलतायत
की मोदीजींनी विकास केलाय 2014 पासून. हो, नक्की केलाय ना विकास. फक्त अदानी आणि अडाणीचा विकास केलाय, सर्वसामान्य जनतेचा विकास केलेला नाही. अडाणी आणि आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांना देशातून पळून न्यायचं. हा त्यांचा तो भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाचा एक खासदार आहे, त्याच्या प्रचाराला मोदीजी जातात. त्यांनी 3,000 महिलांवरती अत्याचार केलेले, बलात्कार केलेले आहेत. अशा लोकांच्या प्रचाराला मोदीजी जातात. म्हणजे हा हा विकास आहे का? याला विकास म्हणायचा का? आज आपण तरुण आहात, पण आज आपण बघितले न्यूज बघितली होती, त्यामध्ये असं लिहिलं होतं की मराठी माणसाला इथे नोकऱ्या भेटणार नाही. मला फक्त एवढं सांगितलंय, हे जे बोलताय ना रोजगार आहे बेरोजगार, आपण एवढं सांगणार जे तुम्ही 5 किलो राशनचं लाईन वाढवताय, त्याची लाईन इंटरव्ह्यू साठी वाढव, एवढं सांगायचं, जास्त काही नाही. आमच्या शिवसेनेचे स्नेही आमचे मित्र यांनी सांगितलं की आमच्या मोदीजी एका उमेदवाराच्या प्रचाराला जातात, त्यांनी 3,000 लोकांवरती बलात्कार केला. अतिशय निंदनीय गोष्ट ही बोलण्याची, कारण 3,000 म्हणजे बोलण्याची गोष्ट. मी स्वतः ऍडव्होकेट आहे. एक व्यक्ती 3,000 लोकांवर बलात्कार कसा करू शकतो? म्हणजे हे किती खोटे आरोप करतात हा विचार करा. लक्षात घ्या ही गोष्ट. मी इतकंच सांगते, आमच्या राज्याचे नेते देवेंद्रजीवर या उभाठानी काय नाही केलं. देवेंद्र पळाला काय, ते व्हिडिओ एका दिवसात बनत नाहीये. तुम्ही हे हुकुमशाही जी चालू आहे ना, त्याचा मार झालाय म्हणून ह्या गोष्टी घडतायत. त्याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. जर यांचा जर विकास आहे, मग त्या सरकारी कंपन्या विकण्याची गरज का लागली यांना? बऱ्याच म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर बोलताय 84 करोड लोकांना ही लोक 5 किलो देतात, मग तुम्ही आर्थिक दृष्ट्या खालीच आहात म्हणून तुमचा हा विकास आहे का? बेरोजगार झाले म्हणून राशन पाणी द्यायची वेळ आली. आम्हाला राशनाची गरज नाही. महाराष्ट्राचं वाटोळीकरण केलेलं आहे मोदी शहाने. आम्हाला असे नेते नकोय. आम्ही त्यांना 10 वर्ष दिलेले होते, पण त्या 10 वर्षात कोणाचाही विकास झालेला नाही. ना मुलांचं एज्युकेशन ना काही. सगळे बेरोजगार आहेत आजच्या तारखेला. आम्हाला असा महाराष्ट्र विकास काहीही म्हणू द्या, विकास यांना फक्त इलेक्शन आलं की मराठी पण आठवतं. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. विकास नाही कसा, लाखो योजना जनतेपुढे राबवलेल्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना असो, मुद्रा योजना असो, यांचा विकास असा आहे, यांचा विकासावरती विषय आहे. हे काय बोलतात की आम्हाला मोदी शहा नको. अहो, एक मिनिट ऐका माझं. मला सांगा, हे बोलतात मोदी शहा नको. अहो, यांच्याकडे नेतृत्व आहे का? हे किती लढतात? यांच्याकडे उमेदवार किती? 24 जर माझे मित्र जर म्हणत असतील यांच्याकडे नेतृत्व काय आहे, तुम्हाला माहिती असेल 2014ला भारतीय जनता पक्षाने शिवसेना बरोबर युती तोडली होती. त्याच्यानंतर 2019ला ते शहा पाय लोटांगण घालत आमच्या नेतृत्वाकडे, उद्धव साहेबांकडे मातोश्रीवर आले होते. तेव्हा नेतृत्व कळलं नव्हतं का तुम्हाला? आजही त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे त्यांना भारी पडतायत, म्हणून आज मोदीजी घाटकोपर मध्ये येत आहेत. घाटकोपर मध्ये यायची वेळ आली. विकास 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 बोलतायत. अहो, लांब नाही साहेब. विकास तुम्ही बोलताय. 100 करोड रुपयाचा आमदार निधी, खासदार निधी तुम्ही वापरला बोलतायत. 5 वर्ष झाली आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. मुलं आपली पोहायला जातात. पोहायला आज पोहायचा तरण तलाव ओडियनचा आज 5-6 वर्षापासून बंद आहे. का बंद आहे? यांचे तत्कालीन नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी 2 करोड रुपये खर्च करून त्याचं दुरुस्ती करून उद्घाटन केलं. महापौर आलेल्या उद्घाटन करायला, आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी काळं झालं. ते आजपर्यंत बंद आहे. हो, आमचे मित्र कोटावदे साहेब खासदारकीच्या इलेक्शन बद्दल बोलतात आणि गल्लीतली वार्ता करतात. हा प्रश्न हा नगरसेवकचा आहे. नगरसेवकचा प्रश्न आणि खासदारचा काय प्रश्न येतोय? जलतरण तलाव त्यांच्या माहितीसाठी सांगतो, पूर्ण टेंडर पास झालेले आहे आणि काय ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे. काही दिवसात 1-2 वर्षामध्ये जलतरण तलाव हा आंतरराष्ट्रीय पातळीचा होणार आहे. 6 मजली होणार आहे. तोपर्यंत जाण्यासाठी आपल्याला चेंबूरला जलतरण तलाव आहे, विक्रोळीमध्ये जाऊन पहा, तिथे आहे. सध्या मुलांची सोय पोहण्यासाठी होते. माझ्या मित्र स्नेही कोटावदे साहेबांनी ही गोष्ट माहीत नसेल, परंतु हा तलाव लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न होणारच आहे. कारण नगरसेवकाचं काम खासदार करतच नाहीये ना. खासदारची कामं कोणती आहेत? रेल्वेचे पूल पहा, एस्केलेटर पहा, रेल्वेचं डेव्हलपमेंट. आता ह्यांना माहिती बिल टाकले ते सेंट्रल गव्हर्नमेंट. एक्सिलेटरचे बोलतात ना माझे मित्र, एक्सिलेटर बनवले किंवा ब्रिजेस बनवले. एक्सिलेटरचं कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीने दिलंय त्या कंपनीचे मेंटेनन्सचं बिल थकवलेलं आहे. आजपर्यंत आपण पाहिलं असेल पेपरमध्ये, न्यूजमध्ये सगळं येतंय. पण यांनी मीडिया विकत घेतलेला आहे. मीडिया हे मोदीजी सांगतील तेवढंच फक्त दाखवायचं, बाकी यांचे लूज पॉईंट काही दाखवायचे नाही. मीडिया वगैरे सर्व यांनी खरेदी केलेले आहे. म्हणजे चांगले गुण सांगायचे नाही, वाईट गुण फक्त विरोधकांचे त्याला दिसत आहेत. त्यांचे किती गुण खराब आहेत ते दाखवा ना.
निवडणुका आल्या की हे मुद्दे सगळे उपस्थित होतात, पण 10 वेळा मान्य करावं लागेल की फक्त आणि फक्त मोदीच देशाचा विकास करू शकतात. साधूचे हत्याकांड झालं, कुठे बसले होते? साधं हिंदूवर अत्याचार झाले की हे लोक गप्प बसतात. हिंदूवर अत्याचार झाले की हे लोक गप्प बसतात. बाकी सगळ्या समाजाचं अरे आमच्या खोटं बोला आणि रेटून बोला ही विरोधकांची आजची भावना आहे. कारण 2.5 वर्षामध्ये जे ब्रिज चालले होते, जे मेट्रो चालले होते, ते ह्या सरकारने येऊन हे युतीमध्ये मतं घेतली आणि हे विरोधात जाऊन बसले आणि त्यांनी तिथेच खीळ बसली आमच्या या विकासाला. या खिळीचा जबाब त्यांनी द्यावा. 200 किलो RDX कसं आलं हे आजपर्यंत कुणाला कळालं नाही, पण हे 400 आमदार खासदार येणार याचं सगळ्यांना आधी सांगतात. तर त्या बोला बोला नाही. सांगायची गोष्ट एवढीच आहे की आम्हाला मोदी शाह का नको. आमचा खरंच विकास झालेला नाही. आमच्या मुलांना एज्युकेशन पाहिजे होतं, ते एज्युकेशन भेटलेलं नाही जसं ज्या स्थलावरती पाहिजे. आता बोलतात की नगरसेवक, आम्हाला खासदार असा पाहिजे जो आमच्या विचारांचा जनमतात बसणारा खासदार पाहिजे, ज्याच्याकडे एक कॉल केल्यावरती पोहोचणारा खासदार आम्हाला पाहिजे. गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही जी मूर्खता केली, ज्या किरीट सोमय्याला नागड्याला आम्ही जे निवडून दिलेलं आहे, आम्ही आता आमच्या तोंडावरती पडलेलो की अशा नागड्याला आम्ही का निवडून दिलं, जो बलात्कारी आहे अशाला आम्ही का निवडून दिलं. आज आम्ही पस्तावतोय ह्या गोष्टीसाठी. नाही त्यांनी आता ताईंनी सांगितलं की तो बलात्कारी खासदार आहे, त्याच्यावरती पसवतोय. तो स्पेसिफिक कोणत्या खासदाराबद्दल बोलतात माहिती नाही. आपल्या मित्रांना सांगतो की अरे हे असले खोटे एडिट व्हिडिओ करून तुम्ही प्रचार करत असाल तर सत्याची बाजू तुमची गेली कुठे? सत्याची बाजू तुमची बलात्काराचा आरोप आहे, त्याची आम्ही निंदा करतो. त्यांनी जे आरोप केलाय ना त्याची निंदा करतो. याची कुठेही हे नाहीये की बलात्कार केला म्हणून. एक क्लिप आली ती व्हायरल झाली, ती खोटी क्लिप होती. भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणं बाहेर काढली म्हणून किरीट सोमय्या वाईट आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जायचं नाही. तसं व्यक्तिगत आयुष्य बघायचं म्हणलं तर लाखो लोक आपल्या देशामध्ये असे आहेत, पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये जायचं नाही. त्यांच्या भ्रष्टाचार आमच्या ताई बोलतात एक महिला आहे म्हणून मी तुमचा आदर करतो, पण जो माणूस जो खासदार या ठिकाणी ईशान्य मुंबईचा होता किरीट सोमय्या, मराठी महिलांबद्दल असं चुकीचं वक्तव्य करतो आणि नागडा उघडा पडून तो भोंगळा होऊन तो सगळं दाखवतोय. तरी आमच्या मराठी वगैरे आमच्या भगिनी आहे तुम्ही, तुम्हाला किमान महिला म्हणून तरी लाज वाटली पाहिजे. अशा खासदाराची तुम्ही बाजू घेता. डेवलपमेंट बोल रहे हैं. रेलवे का डेवलपमेंट पता है? आप लोग ट्रेवल करते हो? ट्रेन 25 मिनट लेट ही रहती है सेंट्रल और वेस्टर्न की. पहली बात. दूसरी बात, एस्केलेटर जितने हैं 70% एस्केलेटर बंद मिलते हैं. आप शाम के टाइम देख लो. थर्ड चीज, उत्तर भारतीय जो लोग यूपी के लिए जा रहे हैं, रिजर्वेशन टिकट रहने के बावजूद, ये 10 साल का डेवलपमेंट है. अच्छे दिन हमारे आए हुए, योगी जी बैठे हुए हैं वहां पे. टिकट रिजर्वेशन लेने के बावजूद भी आपको बोगी खोल के जाने को नहीं मिलेगी कल्याण तक. अगर आप जाके दिखा दो तो मैं बोलता हूँ, मैं बोल दूंगा अच्छे दिन. हा, जे सांगतात ना विकास झाला रेल्वेचा, मी कोकणातला माणूस आहे. गेली 10 वर्ष रडतोय माझ्या कोकणात जायला पाहिजे. हे सेंट्रल भारतीय रेल्वे का नाही सोडवत? पियुष गोयलना विचारा किती पत्र जाईल ना, तर मी सर्व पेपर दाखवतो. अद्यापर्यंत ते आहेत, काय केलं ना. आता त्यांचे पान उतर सांगता रेल्वेचा विकास. कोकण मार्ग कसा जातो तो बघा. माझ्या बाईट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा, फोटो टाकले आहेत. कोकणा माणसाला आणि हा मुंबईमध्ये कोकणी माणसे, या पंतनगर मध्ये कोकणवासी आम्ही राहतो. त्यांना अशा पेपर आणि सांगतात कोकणचा विकास झाला. चला तुम्हाला पियुष गोयल एवढा रेल्वे मंत्री. आता यांनी रेल्वे बद्दल सांगितलं, कोकणात जात आहे. अगोदर पहिले म्हणजे 10 वर्षापूर्वीचा विचार करा आणि आत्ताचा विचार करा. वंदे भारत चालू झाले, 12:30 वाजता बसा. 12:30 वाजता बसा. सकाळी 6 वाजता तुम्ही सावंतवाडी गेले नाहीत म्हणून सांगतोय. जर तुम्हाला 6 तासात तुम्ही विमानाचा जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये तुम्ही सावंतवाडी जातात. हे काय सांगतात डेव्हलपमेंटची गोष्ट? आज विकासाचा अजेंडा आहे. जेव्हा वंदे भारत परत सांगते विकासाचा एजेंडा फक्त मोदींनी कुणाचं केलंय? अडाणी आणि अदानीचाच विकास केलेला आहे. हा अजेंडा तुम्ही म्हणता ना, तुमचा खरं आहे ताई, तुमचा खरं आहे. बाकी नाही काही करायचं जरूरत नाही. त्यांनी मणिपूरमध्ये जेव्हा महिलांवरती नग्न धिंड काढली गेली तेव्हा एक दिवस पण मणिपूरमध्ये का गेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी? हा, त्या साक्षी मलिक आणि क्रीडापटू दिल्लीवरती तिथे आंदोलन करत होते, त्यावेळेला त्यांना धक्के मारून आकडून लावण्यात आला. हा विकास झाला काय? मोदींचा एक मिनिट.
मोदींचा विकास अख्खा देश बघतोय. कुणी काहीही म्हणो, अख्खा देश बघतो, दुनिया बघते. विरोधकांना काहीही मुद्दे नाहीयेत आता म्हणून जुने प्रकरण उकरून काढतायत. त्याला काहीही अर्थ नाहीये. रेल्वे स्टेशनचं जर बोलाल तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्ही जात नाही आणि कधीच UP-ला जात नाही. तो आज माझ्यासमोर बसून स्टेटमेंट देतोय की हा जिना बंद आहे, तो जिना बंद आहे, तो गाडीशिवाय फिरतच नाही, असं माझं ठाम त्याला बोलण्याचं ऐका आता हे मोदी आणि शहा विरुद्ध बोलतात, भाजप परत बोलतात. हो, हे विसरले, हे काय मित्र पक्ष होते आमचे, गेली 25 वर्ष युतीत होते, विरोधात गेले म्हणून सर्व काढता का? विरोधात गेल्याचा विषय नाही. 25 वर्ष आमच्या बरोबर आम्ही लोकांनी भाजपला मोठं केलं, आमचं बोट धरून भाजप महाराष्ट्रामध्ये मोठं झालं. आज त्यांना पण जर एवढा 10 वर्षाचा विकास जर हे सांगत असतील, 10 वर्षामध्ये जर मोदीजीने एवढा विकास केलाय, मग इतर पक्ष फोडण्याची वेळ त्यांच्यावर काय आली? काय शिवसेना फोडली, काय राष्ट्रवादी फोडली, काय मनसे फोडली? विकास फक्त झालाय तो गुजरातचा झालाय, बाकी कुठे झाला नाही. बुलेट ट्रेन गुजरात मध्ये, उद्योगधंदे गुजरात मध्ये. मोदी स्वतःची मुलं पैदा करू शकत नाही म्हणून दुसऱ्याची मुलं कडीवरती बसवले. विरोधकांना झोप पूर्ण होत नव्हती ना, हे झोपून राहिला म्हणून पक्ष फोडावे याला यांचं घर सांभाळता येत नाही, लक्षात घ्या. यांना यांचं घर सांभाळता येत नाही, कोणते आमच्या घरी आले. मोदींचा परिवार हा सगळा परिवार आहे. घ्यावा लागला एवढं नक्की. हे जर म्हणतात की यांना घर सांभाळता येत नाही, त्यांना तरी घर सांभाळता येतं काय? स्वतःची बायकोला सोडून झाले कित्येक वर्ष, त्यांना घर सांभाळता येतं काय? आणि हे खूप खालच्या थरावरती जाऊन हे बोलतात वैयक्तिक, त्यांचे बायको त्यांनी तेव्हा सोडून त्यांनी देशासाठी कार्य केलं हे विसरतात. अगोदर त्याच गोष्टीसाठी मोदींना डोक्यावर घेऊन हेच नाचत होते. हा, आणि आता सक्सेस करून दाखवले. आज चंद्रयान मोदी हे स्वर्गाचे आणि आम्ही त्यांची लोकशाही ऐकून घेणार नाही. आम्ही आता आमचा टाइम आलेला आहे. वोटिंग करून आम्ही हुकुमशाही चालून देणार नाही. आता आम्ही दाखवून देऊ. आता मित्र, ज्यावेळी बाळासाहेब होते, मोदी कशामुळे वाचले? ज्यावेळी बाळासाहेब होते, बाळासाहेबांनी जर मोदींना वाचवलं नसतं तर आज मोदी पंतप्रधान झाले नसते. आणि आज मुख्यमंत्री पण नाही झाले असते. आज पंतप्रधानची गोष्ट खूप वेगळी आहे. आणि आज विकास 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 ज्या आपण ज्या बाता मारतोय, तुम्ही विकास करताना ठाण्याचा घेतला, तुम्ही नांदेडचा घेतला, तुम्ही बारामतीचा घेतला, आमचा दादरचा पण घेतला ना. विकास झाला का? एवढं सगळं घ्यायला लागतंय ना तुम्हाला. एक उद्धव साहेब होते, उद्धव साहेबांबरोबर एवढी वर्ष तुम्ही राहिले म्हणून तुम्हाला एवढं कुठे फिरायला. आज मोदी आणि अमित शहा पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रामध्ये फिरतायत. किती सभा झाल्या गेल्या वेळेच्या सभेला? 6 सभा झाल्या. आता मला सांगा, शिवसेना, ओरिजिनल शिवसेना धनुष्यबाणवाली ती आमच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ तो आमच्याकडे, हे आम्हाला काय सांगतात? ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे सगळ्यांना माहिती आहे. आज निवडणूक आयोगाला हाताचे धरून तुम्ही जर खोटे नाटे काही करत असाल तर जनता आज कोणाबरोबर आहे? ओरिजिनल शिवसेना हे उद्धव साहेबांच्या सोबत आहे. आणि संपूर्ण जनता, आताची जी निवडणूक आहे ही जनता आणि आपले हे हुकुमशाहीच्या विरोधातली लढाई आहे. ही लढाई आता हे जे इलेक्शन आहे, आज जनतेचं इलेक्शन झालेलं आहे. हुकुमशाहीच्या विरोधात जनतेचं इलेक्शन आहे. तुम्ही बघता रॅलीमध्ये महिला आघाडी किती असते. तुम्ही दोघांच्या रॅली बघत असाल. आम्हाला एकही रुपया न देता महिला आणावे लागतात. आमच्या आवाजावरती महिला येतात आणि ह्यांच्याकडे 500 रुपये 300 रुपये म्हणजे हे मानतात की पैसे देऊन कार्यकर्ते येतात. तो बघा, अहो पण हे ह्यांना कसं माहिती? हे आल्या होत्या का आमच्या रॅलीत? आल्या होत्या का 500 रुपये घेऊन? नाही ना. म्हणजे ह्यांच्याकडे या गोष्टी होतात म्हणून हे सांगतात. लक्षात महिला उन्हातान्हात फक्त आणि फक्त मोदीजींमुळे आणि देवेंद्रजींमुळे येतात. विरोधकाला वाटेल ते बोलू द्या. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्या पक्षाने, भारतीय जनता पक्षाने सगळ्यांना मोठं केलेलं आहे. आता मोठं झाल्यानंतर उलटले असतील तर दुर्दैव आहे देशाचं. आणि आता भारतीय जनता पक्षाने सगळ्यांना मोठं केलं. जेवढे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, ज्यांच्यावरती 70,000 करोड रुपयाचा घोटाळ्याचा आरोप करायचं, अजित पवार दादांना घेतला, एकनाथ शिंदेला घेतला, खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यासाठी तो एक नागडा सोडलेला आहे भ्रष्टाचार आरोप करायला. जेव्हापासून त्याची नागडी व्हिडिओ क्लिप बाहेर आले तेव्हापासून त्याचा तोंड बंद झालेला आहे. आणि प्रत्येकावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आपल्या पक्षामध्ये घेऊन आपल्या वॉशिंग मध्ये बांधून त्यांनी स्वच्छ करायचं, अशा प्रकारचा विकास आहे. आरोप झाले,
सिद्ध झालेले नाहीयेत, आरोप झालेत सिद्ध झालेले नाहीयेत. आणि हे प्रत्येक वेळी आमच्या माजी खासदारांबद्दल वैयक्तिक टीका करतात ना, फार वाईट वाटतं हा. आणि महत्वाचं म्हणजे आता माजी खासदार किरीट सोमय्या हे काही उमेदवार नाहीयेत. आताचा जो उमेदवार आहे मुलुंडचे आमदार मीर कोटेचा, ज्यांनी कोरोना काळामध्ये 2.5 वर्ष जे काम केले ते महाराष्ट्र सरकारने, तेव्हा यांचे मुख्यमंत्री म्हणजे आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते, त्यांनीच त्यांना सर्टिफिकेट दिलं की उत्तम कार्य करणारा आमदार म्हणून. आणि हा नाही सर्टिफिकेट म्हणजे काय फक्त काय हातात दिली पाहिजे अरे हे बोलतात विकास झाला नाही. वॉशिंग मशीन हा एक विकासच आहे ना. हे वॉशिंग मशीन मध्ये धुतलं वॉशिंग तोही एक विकासच आहे. ज्या कोरोना काळाचा वार्ता करतायत आमचे उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे ज्यावेळेला मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे होते त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी वाचवलेलं आहे. आणि संपूर्ण प्रत्येक नागरिकांची कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुठलाही असू दे, प्रत्येक लोक ऑनलाईन वाचवलं ना. तुमच्या तर थाली वाजून नाही वाजवलं, थाली वाजवा थाली वाजवा असं नाही वाजवलं. उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, धारावी जे पॅटर्न होतं ना ते जगात वापरलं. मोदी बाहेर पडत होता, ऑनलाईन वाचवलं. हेच तर बघा की ऑनलाईन वरती एवढी लोक वाचली, आज महाराष्ट्र वाचलेला आहे. प्रत्येक माणूस सांगतो की महाराष्ट्रात जर उद्धव साहेब नसते तर आज इथली परिस्थिती वेगळी असते. आणि आता तुम्हाला सांगते उद्धव साहेब ह्या सगळ्यांना भारी पडलेले आहेत म्हणून हे लोक चक्री बांधले, या लोकांनी पायाला चक्री बांधले, या लोकांनी पायाला. येणाऱ्या काळामध्ये कळेल कोणावर भारी पडलं हे 4 जूनला नक्की कळेल. त्यामुळे तुम्ही काहीही बोला. आमचे खासदार, आमचे आमदार यांनी कोविड काळामध्ये अतिशय काम केले, तेव्हा त्यांनी काहीही बघितलेलं नाही. ते कधीही घरामध्ये बसलेले नाही, त्यांनी ऑनलाईन त्यांनी आपलं हे चालवलेलं नाहीये. आमदार खासदार यांनी अतिशय भरीव काम केलं. यांनी एक चांगलं काम केलं होतं, मग यांचा पक्ष फुटला का त्याचं उत्तर द्या म्हणायचं. त्यांच्यावरती एकनाथ शिंदेला पकडलं, एकनाथ शिंदेच्या पीएला पकडलं आणि देवेंद्र फडणवीस टरबूज यांनी पक्ष फोडलेले आहेत स्वतःला. कारण की ज्या वेळेला रश्मी शुक्ला ज्या होत्या त्यांना ते फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना आदेश कोणी दिले होते, देवेंद्र फडणवीस आदेश दिले होते. त्या प्रकरणाची चौकशी ज्या वेळेला महाविकास आघाडीने लावली त्यावेळेला संपूर्ण फडणवीस त्याच्यामध्ये अडकत होते. म्हणून त्यांनी आमच्या एकनाथ शिंदे असू दे किंवा इतर कोण होते त्यांना फोडलं आणि त्यांच्या पक्षामध्ये घेतलं. हे काय आम्हाला माहित नाही का? काहींनी सांगितलं भारतीय जनता पक्षाने या लोकांना मोठं केलं. हा आरोप मला मान्य नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1987 साली शिवसेना प्रमुखांनी पार्ले पोट निवडणूक आणि त्यानंतरची संभाजीनगरची महानगरपालिकेची निवडणूक हिंदुत्वाच्या नावाने मतं मागून हिंदू वोट बँक निर्माण केली आणि तिथे पार्ले पोट निवडणुकीत आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेने यश संपादन केलं, घवघवीत यश मिळालं. हिंदूंच्या नावाने मतं मागून भारताच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाची वोट बँक बाळासाहेबांनी स्थापन केली आणि त्या बँकेच्या मध्ये खातं लालकृष्ण अडवाणींनी उघडलं. भारतीय जनता पक्ष जेव्हा जनता पक्षातनं फुटला तेव्हा त्या अटल बिहारींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केलेला आणि गांधीवादी समाजवाद स्वीकारलेला आणि त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवली. अवघे 2 खासदार निवडून आलेले लोकसभेला. आणि जेव्हा बाळासाहेबांना हिंदूंच्या नावाने मतं मागून जेव्हा हे घवघवीत यश मिळालं त्याच्यानंतर या लोकांनी हिंदू वोट बँकेमध्ये खातं खोललं, जय श्रीरामचा नारा दिला, समस्तीपूर ते अयोध्या राम जन्मभूमीचं आंदोलन पुकारलं आणि आज सत्तेची ऐका जरा 1 मिनिट, सत्तेची जी फळं चाकत आहे ती बाळासाहेबांच्या मेहरबानीमुळे आणि बाळासाहेबांच्या पश्चात साहेब तुम्ही बोला एक मिनिट बोला. बाळासाहेबांचं बोट धरून बाळासाहेबांचं बोट धरून बापाच्या नावावर मत मागा ना. बापाच्या नावावर मत मागा ना. जरा एक मिनिट बोलू द्या त्यांना, बोलू द्या. 1 मिनिट ऐका स्वतःच्या बापाच्या नावावर मत मागा. ऐक जरा. बाळासाहेबांचं बोट धरून महाराष्ट्रामध्ये 5 आमदाराचे 122 आमदार केले. हे मान्य करणार ना. ऐका. आणि ह्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांचा त्याग आहे. बाळासाहेबांचा 6 वर्षासाठी मतदानाचा हक्क निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केस करून काढून घेतला. दुसरी गोष्ट 3 आमदार मोहन सावंत, रमाकांत मयेकर आणि सूर्यकांत महाडिक, रमेश प्रभू यांच्या आमदारक्या रद्द झाल्या. हा शिवसेनेचा हिंदुत्वासाठी त्याग आहे. 1 मिनिट
आणि बाळासाहेबांच्या पश्चात ऐका ना, बाळासाहेबांच्या पश्चात या लोकांनी शिवसेना फोडायचं पाप केलं. यांनी जे आरोप करतात ना, शिवसेना पाप करतात. अहो, हे स्वतः मनसेमध्ये होते, गेली 7 ते 10 वर्ष मनसेत होते आणि पुन्हा शिवसेनेत आले. दुसरं मी एक सांगतो, हे बोलतात बाळासाहेबांचे हिंदुत्व यांच्याकडे आहे का? बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, जर आम्ही काँग्रेस बरोबर गेलो त्या दिवशी मी शिवसेना बंद करेल, आमचं दुकान बंद करेल. अहो, हे लागून चांगून करतात काँग्रेसचे. आता यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे नाहीत. बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण हे भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये शिंदेच्या जे मुख्यमंत्री शिंदे आहेत त्यांच्या मार्फत ते आमच्यामध्ये आहेत. अरे हे काय यांचा वेगळा गट आहे. पत्रक पण हा, उर्दू भाषेत धनुष्यबाण. आता प्रसारित झालेलं आहे. एक पत्रक पण खासदाराचं उर्दू भाषेमध्ये पत्रक मुस्लिमांचे लागून चालून करण्याचं हे कामच करतायत. मराठी माणसाचा विषय मांडतात, मग उर्दू पत्रक का वाटतात हे? मला दुःख होतं निवडणूक आल्या की आमच्या देवेंद्रजीत बद्दल वाईट शब्द बोलतात. प्रत्येक राजकारण हे राजकारणच खेळलं जातं. त्यांच्या बायकोबद्दल बोलावं, त्यांच्याबद्दल बोलावं, ही कुठली नीती आहे? बाळासाहेबांनी हे शिकवलं यांना? अहो, बाळासाहेबांबद्दल बोलतात ही लोक, बाळासाहेबांबद्दल बोलतात. आपत धर्म शाश्वत धर्माचं काय? आपत धर्म शाश्वत धर्म अजित पवारला घेणार नव्हते, त्याचं काय? आणि बाप चोरणारी औलाद आहे, बाप चोरणारी. अजित पवार तर लग्न नाही करणार बोलले आणि अजित पवार तुम्ही घेतलात अजितला. आपण न्यूजवर सांगतो आपत धर्म शाश्वत. काही माता आता मगाशी म्हणाल्या की बाळासाहेबांचा फोटो आम्ही सगळीकडे लावतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भांडूपच्या सभेमध्ये बाळासाहेबांचा फोटो लावला नाही म्हणून यांची सभा बंद करून टाकली. पूर्ण चुकीचं आहे. आम्ही स्वतः त्या सभेला होतो, तिथे फोटो नव्हता, मान्य आहे, ती प्रिंटिंग मिस्टेक होती, परंतु हे झाली, हे चुकीचं आहे. नाही ना, बाप होता तर बाप आहे. आमच्या हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे आमच्या मनामध्ये आहे. दादा फोटो नव्हता हे मान्य, पण कुठल्याच नेत्याचा फोटो नव्हता. फक्त जे दीनदयाळ उपाध्याय म्हणा किंवा भारत माता म्हणा त्यांचे फोटो होते, नेत्यांचे फोटो नव्हते. जरी झाली असेल तरी ती चूक मान्य आमच्या नेत्यांनी केलेली. एक छोटासा पॉइंट घेऊन यांनी त्याच्याबद्दल, आम्ही त्या सभेचे साक्षीदार आहोत. ती सभा अतिशय व्यवस्थित झाली, शिवसैनिक पण आले, सगळं छान झालेलं आहे. उगाच कुठले तरी मुद्दे काढून फक्त विकास बघा आणि लोकांना सांगा विकास. म्हणजे मीडिया चुकी आहे. 2000 कोटी शिव छत्रपती महाराजांचं स्मारक बनवण्यासाठी पाण्यात टाकलं. 2000 कोटी अकाउंट मध्ये निघाले. शिवाजी महाराजांचं स्मारक नाही झाले, मोदीची डायरेक्ट. हे लोक आधी बोलायचे, हेच लोक बोलायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, पण आमच्याच नेत्यांनी मंदिर बनवून दाखवलं. तसं शिवछत्रपतीचं देखील भारतीय जनता पक्षच करून दाखवणार. आता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लवकरच होईल, पण देशामध्ये गेली 500 वर्ष जो प्रत्येक हिंदुत्व लोकांचा जो प्रश्न होता, जगामध्ये कोणी कुठलाही नेता करू शकला नसता, ते आमच्या मोदी साहेबांनी केलेला आहे. 500 वर्ष ही बाळासाहेब ठाकरेंना ही आदरांजली आहे, लक्षात घ्या. बाळासाहेब मंदिराच्या बाबतीत बोलतायत, मंदिरचं पूर्ण काम झालेलं नाही आणि जे 4 आपले हे आहेत आपले शंकराचार्य त्यांनी विरोध केला की पौष महिन्यामध्ये मंदिराचं उद्घाटन करू नका. मंदिर पूर्ण होईपर्यंत पूर्ण झालेलं नाही, कलश सजर झालेलं नाही आणि त्याचं उद्घाटन फक्त निवडणुकीपुरता हे लोकांनी केलेलं आहे, मोदींनी केलं, असा माझा ठाम आरोप आहे. कांग्रेस ने 24 वकील राम मंदिर नहीं बनने के लिए खड़े किए थे, तो क्या हमारे यहाँ एक ही वकील था. मंदिर कुणाला नको आहे, आम्ही पण मंदिरवादी आहोत ना. आणि ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली, हेच लोक पळाले होते की आम्ही लोकांनी ती मस्जिद तोडली नाही, हेच लोक सांगत होते भाजपवाले, तेव्हा पळाले होते. आणि आता मंदिरचा श्रेय घेत आहेत. मंदिरचा श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मंदिरासाठी आम्ही त्याग केलेला आहे. बाबरी मस्जिद जेव्हा पडली तेव्हा त्याचं समर्थन बाळासाहेबांनी खुल्लेआम छाती ठोकपणे केलं. काँग्रेसच्या काळात राम मंदिरचं जे टाळं होतं ना, ते राजीव गांधीच्या काळात तोडलं होतं आणि राजीव गांधीने आदेश दिलेले की तो टाळा तोडा राम मंदिरचा. यांचं हिंदुत्व यायचं, हे काँग्रेसची तळी चढतायत, यांना समजत नाही. थांबा, 370 कलम काश्मीर देशाचं राज्य असून सुद्धा भारतामध्ये नव्हतं, ते आम्ही जमा केलं आणि काँग्रेसचा त्याचा विरोध होता. एक मिनिट, 370 कलम असल्यामुळे
370 कलम असल्यामुळे काश्मीरमध्ये आपण 1 इंच जागा विकत घेऊ शकत नव्हतो. आम्ही तुमचं त्याच्याबद्दल अभिनंदन पण केलं, पण परिस्थिती बघा. ऐका ना, परिस्थिती बघा. ऐका ना, परिस्थिती बघा. राज्यसभेमध्ये संजय राऊतांनी सांगितलं माझ्या शैक्षणिक संस्थेला काश्मीरमध्ये शाळा बांधायचे, मला तुम्ही जागा द्या. दिली का जागा? तुम्ही 1 इंच जागा देखील त्यांच्याकडे घेऊ शकत नाही. संजय राऊत यांची शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात किती ठिकाणी आहे ते विचारा त्यांना. महाराष्ट्रात का ना करा? ते मराठ्यांचे हे करतात ना, मराठी माणूस महाराष्ट्रात खोला ना तुमच्या. तुम्हाला जाणून बुजून काश्मीरमध्ये जायचं, तुम्हाला जाणून बुजून 370 कलम बाबतीत बोलतायत. 370 कलम जेवढा रद्द करण्याचा प्रस्ताव आला त्याला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. जर 370 कलम जर त्याच्यामध्ये रद्द झाला असेल त्याच्यामध्ये शिवसेनेचा पण फार मोठा वाटा आहे. आणि 370 कलम जर रद्द झालाय, आज सर्व लोक जर तिथे सुरक्षित आहे, मग काश्मीरी पंडित पण पळून का जात आहेत? आणि त्या ठिकाणी रोज हत्या काय होता तिथं? रोज हत्याकांड होतं तिथं. काल पण हत्या झालेली आहे. 370 एक मिनट 370 अगर डिक्लाइन हो गया है तो लद्दाख के एक मिनट लद्दाख किस एरिया में आता है? आप मीडिया वाले हो ना, आप बताइए लद्दाख किस एरिया में आता है? जम्मू एंड कश्मीर के आता है बरोबर ना? एक मिनिट. मग ते 3 इडियट जे पिक्चर त्याच्यावरती आधारित त्याचं बनवलंय वांगचूक, तो एवढ्या दिवसापासून धरण्यात येतोय आणि ते चीननी जागा ती एक्वायर केली, ते मीडियाला जाऊ देत नाही बघायला का? म्हणजे काय? माझ्या मित्रांना हे माहित नाही 3 इडियट्स पिक्चर कधी आला आणि 370 कलम कधी आला. अभ्यास करून या ना, अभ्यास करून या. 370 कलम 2019 मध्ये झाला. 3 इडियट्स कधी होता? हे सगळ्याला माहित आहे का? वक्फ बोर्ड काय आहे? वक्फ बोर्डचा हे काय नियम काय आहे हे माहित आहे. इडियट का जो मूवी बनाया उसने ही वो बंदा है ना जो लद्दाख में, हाँ, सोनम वांगचुक. आता एक तुम्हाला सांगतो, ओबीसीनी हिंदूंबद्दल एवढ्या खालच्या बाजूने हिरवी गरळ ओकली, त्याच्या देश विघातक 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी किती अनेक वेळा त्यांनी वक्तव्य केली. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई केली आहे ते आम्हाला दाखवा. 3 इडियट कभी निकला रे? 3 इडियट के जैसा उसको लाइक किया इतना पीपल्स ने. वो आदमी सही था, टेक्निकली सही था. तो वो बंदा जब लद्दाख में बैठा है अनशन पे, तो उसको क्यों आप लोग ने ये नहीं किया, सपोर्ट किया? क्यों लद्दाख के लिए गलत? आमचे दादा बोलतायत की ओवेसीचं सांगतायत, पण ज्यावेळी राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलले तेव्हा हे का गप्प बसले? शिवाजी पार्कला मणिशंकरला जोडे मारले. काय सांगताय तुम्ही? मी मारले. मैं एक ही बात बोलता हूँ. छत्रपति शिवाजी महाराज का पुतला और डॉक्टर बाबा साहेब हिंदू मिल्क वाला मैटर जो डेवलपमेंट होना था, तो ये 10 साल डेवलपमेंट में वो डेवलपमेंट क्यों नहीं हुआ? बताओ. ते पण भारतीय जनता पक्षच करणार आणि नरेंद्र मोदीजींच्या हातूनच पुण्यकर्म होणार. कारण आतापर्यंत राम मंदिर या विषयाला पण यांनी असंच केलं होतं. पण हे सगळे कामं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, शिवछत्रपतींचा पुतळा असो, जे उत्तम उदात्त उन्नतच हे सगळं भारतीय जनता पक्षच करणार. एकही सरकारी हे त्यांनी निर्माण नाही केली. सरकारी ज्या शाळा आहेत त्या सगळ्या बंद चालू आहेत. त्यांचं डेव्हलपमेंट वेगळीकडे, खाजगीकरण चालू आहे, पण त्या शिक्षणावर ते लोक काही बोलत नाही. शिक्षण बीएमसी यांनी शाळेचा विषय मांडला. बीएमसी मध्ये गेली 25 वर्ष सरकार कोणाचं आहे? सत्ता यांचीच आहे. यांनी शाळा विकल्या आणि हे आम्हाला आता केंद्राचा विषय मांडतात. मित्र पक्ष नाही, गेली 25 वर्ष यांचं सरकार आहे, आम्ही गेली 5 वर्ष नाहीये. ज्या म्हणतात ज्या पद्धतीने की गेली 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता आहे, त्यावेळेला हे पण आमच्या सोबत होतेच ना, यांनी पण वाटेकरी होते ना. परंतु आता आपण पाहिलं असेल शिवसेनेच्या काळामध्ये 25 वर्षामध्ये 92,000 कोटीचे FD आपण ठेवले होते कर्मचाऱ्यांना देणी देण्यासाठी आणि विकासासाठी. ते सगळं आता जवळजवळ 10,000 कोटी रुपये त्याच्यातून या लोकांनी खाल्लेले आहेत.
भारतीय जनता पक्षाने कसं मैं एक बात बोलता हूँ, ये कसंही करून मुंबई महानगरपालिका खाली करायची आणि संपूर्ण विकास गुजरातला न्यायचं, याला विकास म्हणायचं काय? पूरे कोविड में आपने देखा, पूरे कोविड में देखा, अच्छे अच्छे मुख्यमंत्री लोग, धनाढ्य मुख्यमंत्री लोग कोविड में हॉस्पिटल और बेड वगैरह उपलब्ध नहीं करा पा रहे थे, पर मुंबई में 100 कंट्री के 100 देश के 100 राज्यों के लोग रहते हैं, विविध भाषाओं से, पर तो भी उनको यहाँ पे हॉस्पिटल मिला, उनको सेट बेड मिला, थांबा जरा, ओ थांबा, बेड सीट मिला, दवा मिला और सभी को बकायदा वेंटिलेटर मिला, वैक्सीन मिला। और कई जगहों पे आपने देखा है कि लाशें उठाने वाला कोई नहीं मिला है, लाशें उठाने वाला कोई नहीं मिला। तो ये मुंबई में ये उद्धव साहब ने किया। पण मला समजत नाही, एकतर यांनी काय कोविड मध्ये काही केलं नाहीये, फक्त बोल बच्चन आहेत, लक्षात घ्या. फक्त बोलतात. मला सांगा, फक्त लोकसभेत जा, पंतप्रधान निवडायचं आपल्याला, पंतप्रधान निवडायचं आहे, हे महापौरची वार्ता करतायत, मुंबई BMC ची वार्ता करतायत. तुम्ही देशाच्या राज्यात कसं करायचं सांगा ना. एकही स्वप्न नाही आहे यांच्या दृष्टीमध्ये, दिसतच नाहीये की पंतप्रधान कसा असावा. कामं केले. मोदीजींनी नवीन लस शोधून काढली, आपल्या देशात तर दिलीच भारत दिली. देशाने लस तयार केली, याचा अभिमान आता जी लस नरेंद्र मोदींनी काढली ना, हे सगळे जे बोंबाम करतायत, लस नरेंद्र मोदींनी काढली, मग लसीवरचा फोटो का काढला आता त्यांचा? का काढला लसीवरचा फोटो? नरेंद्र मोदींचा लोक मरतात आता, कुठे कुठे मरतात, असं कुठे पुरावा आहे का यांच्याकडे? लसीमुळे कोणी मरण पावलं याचा पुरावा आहे का यांच्याकडे? काही बोलतात. आणि लस घेऊन आता 3 वर्ष झाली. आता जर समजा मला जर BP असेल, थायरॉइड असेल किंवा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल, मेलो का लसीचा प्रॉब्लेम, नरेंद्र मोदींनी लस दिली म्हणून. अहो, पण हे लक्षात घेत नाही, जेव्हा आपण खरोखर रस्त्यावर पडत होतो तेव्हा वॅक्सिन WHO ने सांगितलं, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, 34 देशामध्ये ही वॅक्सिन आपण पोहोचवली होती. हे विसरले सगळ्या गोष्टी येत आहेत. WHO वाल्यांनी सांगितलंय की या जो कोवॅक्सिन घेतलंय ना, त्याच्यामुळे त्रास होतोय म्हणून, हार्ट अटॅक, मेजर स्ट्रोक्स वगैरे कोवॅक्सिनमुळे, शुगरचे प्रॉब्लेम झालेत याचे. आणि हे काय शिवसेनेने नाही सांगितलंय, हे शिवसेनेने नाही सांगितलंय, हे WHO यांच्या जे आहे ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याने सांगितलंय. अरे शरम वाटली पाहिजे. ज्या 2 घेतली आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत कोणताही त्रास झालेला नाही. मला म्हणायचं आहे की इथे सर्व बसलेत ना, आणि प्रत्येकाने 2-2 लस घेतल्यात. कोणाला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला, BPचा प्रॉब्लेम झाला, सांगावं ना त्यांनी. मला 71 झाले, 3 लस घेतली होती, आता ठणठणीत आहे मी. काय झालं? हॅलो, कोविशिल्ड आहे ना, कोविशिल्ड हा ब्रिटन हो, आता एक मिनिट. आता हे जे म्हणतात ना की खरी शिवसेना आमच्या सोबत आहेत, ते चोरलेले आहेत. एक धनुष्यबाण चोरला, आमची पार्टीचं नाव चोरला, सगळं चोरून पण त्यांना काही यश मिळत नाही. म्हणून काहीतरी उद्धव साहेबांवरती बदनामी करायची, उद्धव साहेबांवरती आरोप करायचे, पण उद्धव साहेब यांना पुरून उरणार ही खरी गोष्ट आहे. आणि 4 तारीखला तुम्हाला समजणार, 4 तारीखला तुम्हाला समजणार आहे. आताच कळलंय काय येत आहे. नरेंद्र मोदी नाव चोरलं, पण आमची निष्ठा चोरू नाही शकले ते. आमचे निष्ठा चोरू नाही शकले आणि चोरू शकणार नाही. आम्हाला विकत आणावी यांना काही होणार नाही. आणि किती बोंबलं तसं 4 जूनला ना उत्तर वेळा भारताचा एकमेव तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीच होणार. हे 4 जूनचं म्हणतायत ना, 4 जूनचं एवढं ठणकावून कसं सांगितलं 400 पार येणार. 400 ते 200 पार पण जाणार नाही लोक. हे EVM सेटिंग करून येणार. हे EVM मध्ये सेटिंग करायचे. इलेक्शन कमिशनरला हाताशी धरायचं आणि 400 पार कसं चालू.